हाय फ्रेंड्स, मी सुरता तुमचा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आणि आज ताई बनवत आहे, तर या ठिकाणी ताई करत आहे पोहे नाश्त्याला। सकाळी सकाळी इथे पोहे भिजवलेले आहेत। तेल गरम करायला ठेवले का? तेलामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहरी टाकलेले आहे, शेंगदाणे डायरेक्टली टाकून घेणार आहे का तळून? कांदा आई चिरते, कांदा इथे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता यात टाकलेला आहे, जिरे। डबल पोहे भिजवल्यात, चिल्ली पिल्ली आहेत म्हणून। मिरची टाकून घेत आहे, तुझी व्हिडिओ राहिली पाठवून आला। कढीपत्ता, सगळं दिसते, व्लॉग बनवते आपण। कांदा झालं काढ वरचं हिंग, आता मेन कांदा कांदा पोटे चिक्कार कांदा घेतला। कांदा परतून घ्यायचा चांगला। तर या ठिकाणी कांदा परतून झालेला आहे, कांदा भाजून झालेला आहे। हळद का? 2 चम्मच हळद, छोटा चम्मच। मसाल्याचा चम्मच हळद परतून घेतल्यानंतर आता आपण पोहे मिक्स करायचे आहेत। पोहे आपण निवडून घेतले, पाणी काढून घेतले। जेवढे पुरतील तेवढेच टाक। पोहे मिक्स करून घ्यायचे चाललेले आहेत। मीठ टाकायचं राहिले ना? मीठ टाकायचं आहे अजून, परतायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं सगळीकडे, चांगलं परतून घ्यायला पाहिजे ते। छान दिसत, कलर मस्त आला। दाखवून ठेवायचं 5 मिनिटं वाफवायला। आतल्यात मूर्त जर आहे ना, बारीक यासाठी। अजून हे पोहे सेपरेट करायचे आहेत आईसाठी। तर या ठिकाणी आपले पोहे तयार आहेत। आता फक्त त्याच्यावरती वरून कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर मस्त। तुला आवडते ती? या ठिकाणी चिल्ली पिल्ली बसलेले आहेत नाश्ता करायला। बदललंच नाही ग? या ठिकाणी हे आहे स्वीटू, आमच्या ताईची स्वीटू आहे। स्वीटू स्वीटू। आणि आमच्या ताईची गॅलरीतली काय म्हणायचं याला, बाग, छोटीशी बाग। भरपूर झाडं लावल्यात एवढ्याशा गॅलरीत। पण स्वीटूला ठेवतेस ना इकडं। या ठिकाणी आहे हे शोचं झाड। हे काय झाड आहे कशाच तरी, हे जास्वंदीचं आहे। तिकडं वरती गुलाबाचं आहे ना, आणि एक तुळशीचं पान आहे।
तुळशीचं नाही ते तुळशीचं आहे काही झेंडूचं आणि कशाचं झेंडूचं थांब ना बा, हे शोच आहे. व्हिडिओ पण कर मी. इथे गुलाबाचं झाड आहे. ताई वरड्यात होती. या ठिकाणी कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. हे फुलाचं झाड आहे. हे जास्वंदीचं आहे. मिरचीचं, चिनी गुलाब, मिरच्या लाल झालेल्या आहेत. हे वडाचं झाड आहे कुंडीमध्ये. इथे आहे आळूची पानं वडीला. हे मोगराचं झाड आहे. हे शोचं झाड आहे. हे पण शोतच आहे. इथे कोरफड बघू शकता तुम्ही केवढी मोठी आलेली आहे. कोरफड केवढी आली. इथे काय आहे हे मलाच माहिती नाही. भरपूर झाडांची नावं. हे मोगराचं, हे गुलाबाचं आहे. तिकडे पण गुलाबाचं आहे. दोन तिच्याकडे पिंजरे आहेत. ते कढीपत्ता आहे. हे सोनचाफ्याचं झाड आहे. हा चला. या ठिकाणी पण जास्वंदीचं झाड आहे. एवढ्याशा जागेत तिने खूप सारी झाडे लावलेली आहेत. हाय फ्रेंड्स, मी सुरता तुमचा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आणि आज ताई बनवत आहे गुलाबजाम. आम्ही जाणार म्हणून का आज नाही जाणार आहे. इथं आज शुक्रवार नाही, शुक्रवारचं म्हणून म्हटलं काहीतरी गुलाबजाम. या ठिकाणी मिक्स गुलाबजामचं पॅकेट आहे. त्याचं पीठ आता ताई मळून घेणार आहे. आणि इकडं साखर पाक करायला. किती 1.5 ग्लास पाणी आणि 2 वाट्या साखर पाक करायला ठेवायचा आहे. हे दुधात मळायचं आहे ना. दूध घेतलं ना, दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये ताई मळून घेत आहे. हो थोडंसं लागतं. या ठिकाणी थोडे थोडे दूध वापरून ताई पीठ मळून घेत आहे. आता हे पीठ आहे ते आपण एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं. जास्त ही दूध वापरायचं नाही आहे की नाही. फक्त गोळे तयार होतील असं वापरायचं. या ठिकाणी गुलाबजामचे पीठ मळून झालेलं आहे. सॉफ्ट मळले आणि आता याचे गोळे करायचे. हो या ठिकाणी गोळे तयार करून झालेले आहेत. आता हे तळून घ्यायचे. या ठिकाणी ताई तळून घेत आहे गुलाबजाम. चपाती करत मम्मी करू का नाही काही म्हणलं तोपर्यंत मूर्ती लिखायला पोरांना खायला. थांबाळा कच्चं आहे पिल्लं ते. कशाला लिहिलू. या ठिकाणी गुलाबजाम तळत आहे. आणि इकडे पाक काढलेला पुन्हा ठेवला गॅसवरती. वेलची पावडर टाकलेली आहे पाकामध्ये. या ठिकाणी तळून झालेले आहेत गुलाबजाम. आता ह्या पाकामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत. उतर खाली पिल्ले. आता या ठिकाणी हे गुलाबजाम आपण मुरत ठेवायचे आहेत अर्धा पाऊण तास. हो पाऊण तास. तोपर्यंत आता आपण असंच ठेवूयात. झाकून ठेवायचं. झाकून तेच मस्त दिसते. या ठिकाणी ताईने तळलेले आहेत घरी केलेले पापड. हे उडदाचे पापड, हे रव्याचे पापड आणि कुरवड्या तांदळाच्या. मस्त दिसतात ना कुरवडे. उडदाचं पापड पण भारी झालं. फुगलेत केवढं मोठं मोठं. गुलाबजाम तयार झालेले आहेत. त्याचा पाक पूर्णपणे मुरलेला आहे.
इकडे बनवलेले आहेत वेफर्स, हे पापड. चला जेवायला. तर आता या ठिकाणी आम्ही बसणार आहोत जेवायला. चिली पिलीचं झालेलं आहे जेवण, आम्ही राहिलोय. तर आम्ही आता निघालेलो आहोत गार्डन मध्ये. चिली पिली माग लागलेले आहेत. मग काल नेलं होतं, आज पण माग लागले. काल गेलेले म्हणून आज पण मागे लागलेत गार्डन मध्ये जायला. आहे ना चला आज माता डायरेक्टली गार्डन मध्ये जाऊया, कारण लय लांब आहे आणि चला जायला लागतं आहे की नाही. माझं तर आताच पाय दुखते. चलो. काल ज्या गार्डन मध्ये आलेलो त्याच गार्डन मध्ये आम्ही आलेलो आहोत. कुठे गेली ती घरातली? आई आणि ताई राहिले माग. आलेलो आहोत गार्डन मध्ये. काल जिकडे आलेलो होते तिथे बघ हात हलत्या का बघ. बघ हात आला खिरडत्या. केलं पण त्यांनी बाळा. हा तिकडं चालू आहे. होय तिकडं चालू आहे. लगेच बंद केलं त्यांनी. वैष्णवला भिजूया का आपण? पण नाही दिसत येत ना, पाणी दिसत नाही. कारंजा चालू आहे तिकडं. स्प्रे इकडं पण चालू आहे. बारीक बारीक चालू आहे. इकडं पाणी चालू आहे. पोरं गेली खेळायला. कुठे गेली तू? चला. या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत गार्डन मध्ये. आम्ही बसलोय चिली पिली खेळते. दीदीला एकटीला झोपायला भेटला होता. आवाज नाही येणार गाण्याचा पण आवाज. परत इकडून चढायचं आणि तिकडून उतरायचं आहे की नाही. हळू हळू उंची परत. आलं डॉली. गुड्डी यांच्यावर गेली. जानू तिकडं. वैष्णू हायत हायत. काय येतंय? निम्मी तिकडं निम्मी इकडं. व्हिडिओच केला आता. गुड्डी वैष्णो. सगळे बोलला. हाय करा हाय. तर आम्ही काल या गार्डनमध्ये आलो होतो तेव्हा वॉटर शो होण्याचा वाट बघत होतो. हे ते कारण झालं होतं ते वाट बघत होतो पण झालंच नव्हतं. आणि आज आम्ही तिकडे खेळत बसलो, चिलीपिली खेळत बसलो, त्यामुळे तिकडेच बसलेलो आणि हे अचानक चालू झालं हे बघितलं. आणि आधी वगैरे सर्व अगोदर सगळी चिलीपिली पळत आलेली आहे ते बघण्यासाठी पाणी कसं उडतं ते. आणि त्याच्यातून लाईट वगैरे लागत होत्या तिथे तुम्ही बघू शकता. आता कोण राहिलं का? असं
काय केलं व्हिडिओ जानू ते पुढे जाऊन करू पुढे जाऊन दिसणार नाही सगळं कारण ते लांबून हा मधलाच वर गेलं मोठं मोठे आहे बघ खर्च बारीक बारीक पोरं असते तिकडं बारकी हाय का बघ हा बघ हाय का हा पाणी उठते ना गाणं टाकायचं नाही पळवायचं काय रे वा बरं त्यांना सांग ऐकत नाहीत ना मध्ये तो राहिले इकडे या इकडे पाणी येत इकडे बघा चढता क्रम चलो सगळे आता घरी निघाले आहेत बिकॉज टायमिंग संपलेला आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत घरी बिकॉज 8 वाजलेले आहेत आणि त्या गार्डनचं टायमिंग संपलेलं आहे. या ठिकाणी गार्डन मधून आल्या चिली पिल्यांना भूक लागलेली त्यामुळे लगेच जेवायला बसलेत आहे का नाही. आता यांचं झाल्यावर आम्ही पण बसणार.